Student, good morning all of you. Today we will discuss and learn about zoological park. Zoological park, generally known as zoo, is a place of interest for common man. In a zoo, wild animals are kept in captivity. They are protected and care in taken to provide condition similar to their natural habitat. Ex situ. In a zoo, naturalist can study food, habit, and behavior of animals. And behavior of animals, flora manual, monograph, and catalog are some other tools of maintaining biodiversity record. Flora is a plant life occurring in particular area on time. A monograph describes any one selected biological group, whereas a manual provides information key about identification of species found in particular area. Okay. आपल्या भागामध्ये झुलॉजिकल पार्क उभारण्याचा एक मोठा उद्दिष्ट आहे. त्याचा उद्दिष्ट एक आहे की सम इंडेंजर्ड स्पेसीज, सम वाईल्ड लाईफ ॲनिमल्स टू कलेक्ट इनसाइड दी झोलॉजिकल पार्क. त्याला रानातून फॉरेस्टमधून धरून आणायचा, झोलॉजिकल पार्कमध्ये ठेवायचा, त्यांची डिटेल स्टडी करायची, फूड फिडिंग हॅबिट अँड ॲनिमल बिहेवियर, त्याचा बिहेवियर. दुसरा उद्दिष्ट एक आहे पर्यटन स्थळासाठी, टुरिस्ट येऊन बघण्यासाठी की जे ॲनिमल्स आहे, फॉर एक्झाम्पल बर्ड्समधून आहे मोर, ॲनिमल्समधून मॅमल्सची फॅमिली आहे, कॅमेल असेल, मग एलिफंट असेल, मग डीर असेल, मग टायगर असेल, मंकी असेल, असे काही स्पेसीस आहेत जे मोठमोठ्या सिटीमधले विद्यार्थ्यांना लोकांना बघायला मिळत नाही. तर एका ठिकाणी येऊन ते ॲनिमल्स बघण्यासाठी त्यांच्या टूर म्हणून अरेंज करण्यासाठी झुलॉजिकल पार्क उभारण्यात येते. अँड सम सायन्स स्टुडंट इन डिटेल स्टडी ऑफ ॲनिमल बिहेवियर, ॲनिमल फूड फिडिंग, ॲनिमल हॅबिट, ऑल ॲक्टिव्हिटीज इन डिटेल स्टडी इन द झुलॉजिकल पार्क. याचं एक उद्दिष्ट हे आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला. नेक्स्ट, फ्लोरा मॅन्युअल मोनोग्राफ. हे फ्लोरा अँड फौना इट इज रिलेटेड टू द बॉटनिस्ट. प्लांट्सचा इन डिटेल स्टडी करण्यासाठी हे बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड ठेवावं लागते. फ्लोरा इज द प्लांट लाईफ. कशाला म्हणतात? इज ए प्लांट लाईफ ऑकरिंग इन पर्टिक्युलर एरिया ऑन टाईम. एरियामधला त्या टाईम त्या कालावधीचा पाहिजे. बायोलॉजिकल ग्रुप विअर ए मॅन्युअल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन की. आता हे काय प्रोव्हाइड करते इन्फॉर्मेशन बघण्यासाठी? ऑल डिटेल कीज असते अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पीसीज. त्याच्या माध्यमातून स्पीसीज हे कोणते व्हरायटीज स्पीसीज आहे आयडेंटिफाय करता येतो प्लांट्सच्या. कशाच्या मदतीनं? कीजच्या मदतीनं. फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. ओके, इट्स क्लिअर. नाउ नेक्स्ट पॉइंट, biodiversity park. It is an ecological assemblage of species that form self-sustaining communities on degraded born landscape. Example at Uttamrao Patil Biodiversity Park, Guregar, Mahabaleshwar. This park is the best model of conservation of नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. हे उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्यात आलेला आहे. महाबलेश्वर आहे, आपल्याला आपल्या एरियामधून फार जवळ आहे हे. तिथं आम्हाला हे लँडस्केपमधून बघता येते. अँड इट इज अ टोटल डिपेंड ऑन नॅचरल. ओके. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशन्स. हे कशासाठी? एंडोस्कोप बायोडायव्हर्सिटी ते उत्तमराव पाटील
बायोडायव्हर्सिटी पार्क उभारलेला आहे. सिस्टमॅटिक ॲनिमल्सच्या स्टडी किंवा ऑर्गॅनिझम्सची स्टडी करण्यासाठी हेल्पफुल. In order to understand interrelation between organisms and maintain harmony on planet Earth, study of biodiversity is a must. जे प्लॅनेट्स आहे, सितारे आहे, ज्याला आम्ही म्हणतो ते चंद्र आहेत, जे छोटे छोटे प्लॅनेट्स दिसतात, त्याच्यासुद्धा याच्या माध्यमातून बायोडायव्हर्सिटी इंडेस्कॉप्समधून स्टडी करण्यात येते. अँड इंटर रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम्सचा सुद्धा. Now the scientist Dr. S.P. Agarkar, one of the leading botanists of India. हे कोण आहे? हे बॉटनिस्ट आहे. Dr. S.P. Agarkar was born in November 1884 in a Malwan, Maharashtra. He explored biodiversity Western Ghat, where he come across a species of freshwater jellyfish which was until then only known to found in Africa. हे शास्त्रज्ञांनी कधी हे जन्मले 1884 साली. आपले भूमिपुत्र आहे, महाराष्ट्राचेच आहे, आणि यांनी फ्रेश वॉटर मधली जे जेलीफिश आहे त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. आणि हे कधी कुठं सापडत होते हे फिश स्पेसिस आफ्रिकामध्ये. आणि हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे, जेली फिश स्पेसिस इट इज ए मेडिसिनल फिश. हे मेडिसिन डेव्हलप करण्यासाठी हेल्पफुल आहे. ओके. दीज फाइंडिंग वेअर पब्लिश इन सायंटिफिक जर्नल नेचर इन 1912. 1912 वर्षी यांनी जे आहे हे मॅन्युअल त्यांनी इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश केलं होतं. आनंदाले द सुपरिंटेंडंट ऑफ द इंडियन म्युझियम इन कलकत्ता. कोणाच्या अंडर? आनंदाले हे सुपरिंटेंडंट होते, अधीक्षक कार्यालय अधीक्षक होते. हे कशाचे? कलकत्ताचे. इंडियन म्युझियम कलकत्ताचे होते, त्यांच्यापाशी त्यांनी केलेले आहे. डॉक्टर आगरकर इन हिज फर्दर endeavors to collect, preserve and conduct microscopic examination of animal and plants. कशावर अभ्यास आहे? मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी अभ्यास केलेला आहे प्लांट्सचा आणि ॲनिमल्सचा आहे. द इन्स्टिट्यूट ARI पुणे, इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे हॅज बीन नेम्ड आफ्टर हिज नेम. आणि यांच्यानंतर ते नाव देण्यात आलेलं आहे. कोणता? इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके. समजला असेल तुम्हाला. नाउ नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट, की. की इज अ टॅक्झॉनॉमिक्स aid used for classification of plant and animal. The keys are based on contrasting characteristics. One of the contrast characters get accepted and under rejected. The statement in key is called a lead. Normally keys are analytical in nature. Let use study about classification of living organisms in next chapter. कीज कशासाठी आहे? एखाद्या स्पेसिस आयडेंटिफाय करण्यासाठी, क्लासिफाय करण्यासाठी. इट इज ए व्हेरी इम्पॉर्टंट हेल्पफुल फॉर की द ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स, स्पेशल क्लासिफिकेशन ऑफ दी प्लांट. त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे बघण्यासाठी, कॉन्ट्रास्टिंग लेवलसाठी गेट ॲक्सेप्टेड अँड सम नॉट ए मॅच कीज रिलेटेड दिस प्लांट्स इज ए रिजेक्टेड. त्याला रिजेक्टेड सुद्धा करू शकतो. नाउ लिस्ट ऑफ झोलॉजिकल पार्क इन इंडिया. काही आपल्या भारतामध्ये झोलॉजिकल पार्क आहे, ते आम्हाला बघायचे आहे. आम्ही खालून बघू तर आपल्या मराठवाड्यामध्ये एक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोलॉजिकल पार्क आहे. मराठवाडा विद्यापीठमध्ये औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये झोलॉजिकल पार्क आहे. तिथं ॲनिमल्स काही आहे. म्युझियमसुद्धा त्यांना तिथं अवेलेबल आहे. तुम्ही औरंगाबादला गेल्यावर व्हिजिट देऊ शकता. नाव नेक्स्ट, म्युझियम अँड झोलॉजिकल पार्क इन सिद्धार्थ गार्डन औरंगाबाद. ही इज अ कंडक्टेड ऑफ महानगरपालिका औरंगाबाद. ऑल
मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन इन द सायंटिस्ट अँड डॉक्टर्स अँड लेबर्स. काही शास्त्रज्ञ आहे, काही डॉक्टर्स आहे, काही लेबर्स आहे, त्यांच्या निगराणीखाली तिथे ॲनिमल्स अँड म्युझियम्स उभारलेलं आहे. त्यांचा 24/7 हॉर्स तिथं त्यांची जी आहे निगराणी असते, ते त्याला बघत राहतात. त्यांची फूड फीडिंग हॅबिट, त्यांची मेडिसिनल काय काय लागते, ते आजारी असेल तर त्याचं ट्रीटमेंट करतात. आणि हे पर्यटन स्थळासाठी त्यांचा उद्दिष्ट आहे. लोक लांब लांबून येतात आणि बघतात. नाव स्पेशल म्युझियम इन औरंगाबाद सिद्धार्थ गार्डन महानगरपालिका. दिस इज ए स्नेक म्युझियम. तिथे गेल्यावर तुम्ही स्नेक म्युझियम सुद्धा बघू शकतात. वेगवेगळ्या जातीचे तिथं सर्प ठेवलेले आहे आणि वेगवेगळ्या साईजचे जातीचे तिथं सर्प आहे म्युझियममध्ये. नाव दी स्पेशल विजिट टू द औरंगाबाद झोलॉजिकल म्युझियम ॲक्वेरियम, फिश ॲक्वेरियम इन सिद्धार्थ गार्डन. सिद्धार्थ गार्डनमध्ये ॲक्वेरियम सुद्धा आहे, तुम्ही तिथं गेल्यानंतर बघू शकता. नाव नेक्स्ट पुणे झोलॉजिकल पार्क इन पुणे. पुण्याला सुद्धा आहे अँड इट इज अ व्हेरी लार्ज इन इंडिया झोलॉजिकल पार्क. अमिरथी झूलॉजिकल पार्क, वेल्लोर सिटी, तामिळनाडू. हे 250 हेक्टरमध्ये जे आहे हे झोलॉजिकल पार्क उभारलेलं आहे. अलीन फॉरेस्ट झोलॉजिकल पार्क कानपूर यूपी, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा एक झोलॉजिकल पार्क आहे. अलीपूर झोलॉजिकल पार्क कोलकाता वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा एक उभारलेला आहे. ओके. नाव दी लॉस टू प्रोटेक्ट कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. आता हे वाईल्ड लाईफसाठी काही भारतामध्ये कायदे केलेले आहे. फॉरेस्ट प्रोटेक्शनसाठी जे जंगल तोड होत आहे, झाडं तोडतात लोक. मग झाडं तोडल्यानंतर ॲनिमल्सला, प्राणीला, पक्ष्याला बसायला जागा नसते. ते विणवण ते मग सिटीना फिरतात पाण्यासाठी, शोधण्यासाठी, फूड फीडिंगसाठी. तुम्ही बघितलं असाल मागच्या वर्षी औरंगाबादमध्ये जे आहे बिबाटा जे आहे हिंडत होता औरंगाबादमध्ये. नंतर त्याला जे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट्सच्या लोकांनी धरून त्याला नेले. त्याचा मुख्य उद्दिष्ट एक आहे की सिटीच्या जवळपासचे मोठमोठाली जंगल तोड होते, डिफॉरेस्टेशन. त्याच्यामुळे हे वाईल्ड लाईफ ॲनिमल डिस्टर्ब झाले आहे. त्याच्यासाठी भारतामध्ये पहिल्यापासून कायदा तयार केलेला आहे, त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही. ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे, जेणेकरून ॲनिमल्सला, प्राणीला त्रास व्हायला नाही पाहिजे, वाईल्ड लाईफ डिस्टर्ब व्हायला नाही पाहिजे. एकदा वाईल्ड लाईफ डिस्टर्ब झाल्यानंतर ऑल एन्व्हायरमेंट इम्बॅलेन्स होतो. आला लक्षामध्ये. नाव दिस सम important Indian act passed related to the environment and biodiversity. First, Fisheries Act 1897. 1897 मध्ये फिशरीज ॲक्ट डेव्हलप केलेला होता. कशासाठी? तुम्ही इंटरनॅशनल लेवलला बघितला असाल की एक बाउंड्रीज आहे, जे समुद्रामध्ये, महासागरामध्ये फिशरमॅन फिश करतात त्याची बाउंड्री आहे. त्या हद्दीमध्ये आम्हाला फिशिंग करावं लागते. जर आम्ही पलीकडे गेले तर दुसऱ्या कंट्रीजच्या ज्या हद्दी आहेत त्याच्यामध्ये जातो आणि ते आमचे फिशरमॅन धरतात. तुम्ही नेहमी बघितलं असेल शेजारची जी कंट्री आहेत ते आमचे फिशरमॅन धरतात आणि आम्ही त्यांचे फिशरमॅन धरून इथं आमच्या जेलमध्ये टाकतात. त्याचा मुख्य उद्दिष्ट एक असतो की त्यांनी जे आहे बाउंड्री आहे युनियन टेरिटरीची ते क्रॉस केलेली असल्यामुळे. ओके. नाव नेक्स्ट आहे इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927. हे जंगलतोडसाठी, डिफॉरेस्टेशनसाठी तयार केलेलं आहे. 1927 ते कायद्याचं नाव आहे. नाव नेक्स्ट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. 1972 साली वाईल्ड लाईफ ॲनिमलसाठी ॲक्ट तयार केलेला होता. पहिले राजा महाराजा शिकारी करत होते, आता शिकारावर बंदी आहे. कोणीही शिकार करू नये. वाईल्ड लाईफ ॲनिमल आम्ही मारू शकत नाही. तुम्ही लक्षात ठेवा. अगदी मोठा जे सरप असेल तर त्याला सुद्धा आम्ही मारू शकत नाही. हे कायद्याद्वारे हे चुकीचं आहे. आम्ही कायदा मोडायलो, याच्यानं आम्हाला पनिशमेंट सुद्धा होऊ शकते. अँड डीर, टायगर इन सम दी स्पेशल वाईल्ड लाईफ ॲनिमल्स आहे. काही असे जंगली जानवर आहे की जे
आम्ही त्यांना मारू शकत नाही, त्याच्यासाठी कायदा आहे. आणि हे कशासाठी तयार केलेलं आहे? वाईल्ड लाईफ इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अवर कंट्रीज. हे आपल्या कंट्रीजची प्रॉपर्टी आहे, येणाऱ्या पिढ्यांना बघण्यासाठी आहे. डीर काय आहे? नाहीतर आम्ही पुस्तकामध्ये दाखवणार लेकरांना की याला डीर म्हणतात. टायगर पुस्तकामध्येच राहणार आहे पुढे चालून की हे टायगर आहे. दी थाउजंड्स ऑफ टायगर डेथ इन अवर कंट्री. व्हाय? ड्यू टू डिफॉरेस्टेशन. कशासाठी? जंगल राहिले नाही त्याच्यामुळे. ओके, नाव नेक्स्ट आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे 1980 साठी. एवढं समजलं असेल तुम्हाला. ओके, टुडे द लिव्हिंग वर्ड चॅप्टर इज completed. Thank you very much.